श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 12. श्री गणेशाय नमः. कराय जग उद्धार, हरावया भूभार, वारंवार परमेश्वरा नाना अवतार धरितसे. भक्त जनतारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त येथुपे प्रकट होत तेचे समर्थ श्री स्वामी. गताध्यायाचे अंती बाळप्पा आले अक्कलकोटी. पुण्यनगर पाहुणे दृष्टी आनंद पोटी न समावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत. यात्रा आली बहुत, गर्दी झाली श्रीजवळी. दर्शनाच्या उत्कट चित्ती, खडी साखर घेऊन हाती, गर्दी माझी प्रवेश करती. स्वामी सानिध्य पातले. अजानुबाहू सुहास्यवदन श्री स्वामी मूर्ती पाहून बाळप्पा ते धावून दृढ चरण धरिले. येऊन या भानावरती श्रीचरणांची सोडिली मिठी. ब्रह्मानंदन माये पोटी स्तोत्र ओठी गात असे. श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी. उठून या काय केली लीला एक विचित्र. सर्व वृक्षासी आलिंगन दिले त्यांनी प्रेमे करून. बाळप्पावरचे प्रेम ऐशा कृतीन दाविले. त्या सवे एक जागीरदार जे होते बिराडावर. स्वयंपाक करून तयार जाऊ म्हणती दर्शना. म्हणती जाऊन स्वामीसी अर्पण करा नैवेद्यासी. अवश्य म्हणून तयासी बाळप्पा तेव्हा चालले. त्या समयी श्री समर्थ अस्थिरूप मंदिरात. राजातने वाचून तेथे प्रवेश कोणाचा न होय. मार्गावरून परतले. सत्वर बिराडावरी आले. तेथे नैवेद्य अर्पण केले. मग सारिले भोजन. नित्य प्रातःकाळी उठून षटकर्मा ते आचरण घेऊन स्वामी दर्शन जपा लागे बैसाय. श्री शंकर उपास्य दैवत त्यांचे कराय पूजन नित्य. माध्यानी येता आदित्य जपानुष्ठान आटपावे. करी झोळी घेऊन श्री स्वामी जवळ येऊन मस्तक ठेवणे चरणी जावे भिक्षकारणे. मागून या मधुकरी मग यावे बिराडावर. जिमेल भाजी भाकरी त्याने पोट भराय. घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान. ऐशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले. चोळप्पा आदी करून सेवे करी बहुत जण. त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी. एके दिवशी तयासी बाई आनंदली आज्ञा करी ऐशी आपण श्री सेवेसी करीत जावे आनंदे. बहुत जण सेवे करी. बाई मुख्य त्या माजारी. सर्व अधिकार तिच्याकडे व्यवस्थेचा होता पाई. या कारणे आपसात भांडणे होती सदोदित. स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होत असे. हे बाळप्पाने पाहुणे नाना युक्ती योजून मोडून टाकले भांडण. एकचित्त सर्व केले. बाळप्पाची प्रेमळ भक्ती पाहुणी संतोष स्वामी प्रती दृढ भाव धरून चित्ती सेवा करीते आनंदे. ऐसे लोटता काही दिवस बाळप्पाच्या शरीरास व्याधी जडली. रात्रंदिवस चैन शिक्षण भरी. भोग भोगीला काही दिन. कागदाची पुडी बेंबीतून पडली ती पाहता उकलून ते विष त्यात निघाले. पूर्वी कोण्या कृतज्ञे बाळप्पासी यावे मरण. विष दिले कानोल्यातून पडले आज बाहेरी. स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरी. सद्गुरु सेवा त्यांचे करी व्हावी लिखित विधीचे. प्रत्येक सोमवारी तयाने महादेवाची पूजा करून मग यावे परतुने स्वामी सेवे कारणे. हे पाहुणे एके दिवशी बाई विनोय समर्थासी आपण सांगून बाळप्पासी शंकर पूजनीवर जावे. तैशी आज्ञा तयाप्रती एके दिने समर्थ करती. परी बाळप्पाचे चित्ती विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रावरनं समर्थ दिली आज्ञा जाणं. हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय. पूजा करणे उचित न करावे हेचे सत्य. यापरी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळप्पा. एक चिठ्ठी तया तिने उचलून पाहता वाचून न करायचे पूजन ती हे माझे लिहिलेचे. तेव्हा सर्व भ्रांती फिटली. स्वामी आज्ञा सत्य मानली. हीच भानगड पाहिली श्रीपाद भटजीने. श्रीपाद भट्ट म्हणे एके दिवशी काय बोलती बाळप्पासी. दारापुत्र सोडून देशे आपण तिथे राहिला. आपण आल्यापासून आमचे होते नुकसान. ऐसे बोला ऐकोने बाळप्पा म्हणे खिन्न झाला. स्वामीने माझा आज्ञा द्यावी. मी जातो आपल्या गावी. परी तुम्ही युक्ती योजावी. आज्ञा होईल ऐशीच. श्रीपाद भट्ट एके दिवशी विचारले समर्थासी. कुलदेवतेच्या दर्शनासी जावा इच्छे बाळप्पा. ऐसे ऐकून या समर्थ हास्यमुखे काय बोलत. कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळप्पा येथे करीत असे. श्रीपाद म्हणे बाळप्पासी समर्थन देते आज्ञेसी. तरी टाकून चिठ्ठ्यांची आज्ञा द्यावी आपण. त्याचे कपट न जाणून अवश्य म्हणे त्याच दिनी. 2 चिठ्ठ्या लिहून उभयन ताण टाकल्या. चिठ्ठ्या आपल्या करी भटजी उचली सत्वरी. तेथे राहून चाकरी करी ऐसे लिहिलेचे. स्वामी चरणी दृढ भक्ती बाळप्पाची जडली होती. कैसे दूर तयाप्रती करतील यती दयाळ. श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा प्रेमळ परिषद 12 अध्याय गुडा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजार्पणमस्तु.